मी काही दिवसापूर्वीच स्वप्नीलला म्हणाले होते की स्वप्नील, तुम्ही मला माळेगावला कधीही बोलवलं नाही रे, मी येणार आहे तुमच्याकडे, पण अशा पद्धतीने मला इथे यावं लागेल असं स्वप्नातही वाटलं होतं. आदरणीय दादांचं माळेगाव कारखाना एक देशामध्ये अग्रगण्य साखर कारखान्याचे एक स्वप्न होते आणि त्या दृष्टीने त्यांची वाटचाल चालू होती. आपल्याला माहिती आहे की नीलकंठेश्वर पॅनलला जेव्हा सगळ्यांनी भरभरून मतदान दिलं, आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने, आपल्या सरकारच्या कामामुळे आणि दादांची निष्ठा आणि दादांचं बारीक लक्ष प्रत्येकावर, त्यामुळे आपण सगळेजण ह्या कारखान्यावर आल्यानंतर दादा उपमुख्यमंत्री असताना, एक अर्थमंत्री असताना सुद्धा या कारखान्याची जबाबदारी त्यांनी घेतली, आपण सगळ्यांनी त्यांना दिली. त्यामागचं एकच कारण होतं की हा अत्यंत चांगला, सगळीकडे वाखाणलेला कारखाना देशामध्ये त्यांना एक नंबरचा आणायचा होता. त्यामागे अनेक त्यांच्या गोष्टी होत्या. त्यांनी चेअरमन झाल्यानंतर सुद्धा अल्पावधीतच खूप काही गोष्टी कारखान्यासाठी केल्या आणि त्यांची स्वप्न खूप काही करण्याची होती. आपण सगळ्यांचा मोठेपणा की सगळ्यांनी दादांची ही जागा माझ्यासाठी म्हणून तुम्ही सगळ्यांनी दिली, त्याबद्दल सगळ्यांचं सुरुवातीला मी मनापासून आभार मानते. मला नक्कीच खात्री आहे की तुम्ही हा मोठेपणा दाखवलाय. याचं श्रेय सगळं तुम्हाला असलं तरी तेवढंच सहकार्य तुम्ही देणार आहात आणि दादांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला कारखान्याचे सभासद, कामगार, अधिकारी आणि आपण सगळेच शेतकरी यांना नक्कीच न्याय मिळवून देण्यासाठी दादाने जे जे म्हणून ठरवलेलं आहे त्या गोष्टीसाठी मी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने नक्कीच प्रयत्न करेन. हा शब्द मी तुम्हाला आज देते.